नमस्कार. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल नेटवर्किंगमध्ये जे स्विच गिअर्स वापरलेले असतात त्या स्विच गिअरची माहिती आपल्याला पाहिजे आहे. आपण जर पाहिलं तर विद्युत ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण त्याचं महत्त्वाचं कारण जर म्हटलं तर आपल्या देशाची लोकसंख्या ही प्रत्येक दिवसाला काय होते, वाढते. आणि लोकसंख्या जशी वाढते त्याचप्रमाणे काही ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे वाढत आहेत. आणि हे उद्योगधंदे जसे वाढतात तसतसं त्या क्षेत्रामध्ये मिळणारं रोजगाराची संधी जी असते ती रोजगाराची संधीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. त्यामुळे जशी लोकसंख्या वाढल तसे विजेची मागणीसुद्धा काय होत असते, वाढत असते. कारण वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपकरणं असतील, कारखाने, रेल्वेसाठी या सर्व उपकरणांना विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते. आणि या इलेक्ट्रिकल नेटवर्किंगमध्ये या सर्वांच्या संरक्षणासाठी सप्लायवरती कंट्रोलिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्विच गिअरची आवश्यकता असते. जनरेटिंग स्टेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, सबस्टेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्विचची आवश्यकता असते. स्विच गिअरमुळे लाईन सप्लायपासून आपल्याला काय करता येते, सहजासहजी अलग करता येते. काही स्विच गिअर्स आयसोलेटिंग पद्धतीचे असतात, काहीमध्ये स्विचिंग फ्यूज युनिट असते, तर काही ॲटोमॅटिक असतात. त्याला आपण काय म्हणतो, सर्किट ब्रेकर असं म्हटलं जातं. आणि हेच आपल्याला जे सांगितलं तेच जर आपण थोडंसं इंग्लिशचा सुद्धा आपल्याला सराव असायला पाहिजे. इंग्लिशमधून जर आपण ही माहिती पाहिली, याचं इंट्रोडक्शन स्विच गिअरचं, इंट्रोडक्शन ऑफ स्विच गिअर. A switchgear essentially consists of switching and protecting devices such as switches, fuses, circuit breakers, relays. During normal operation, switchgear permits to switch on or off generators, transmission line, distributors, and other electrical equipment. On the other hand, when a failure, example short circuit, occurs on any part of power system, a damage to the equipment and interruption of service to the customers. However, the switchgear detects the faults and disconnects the unhealthy section from the system. In this way, switchgear protects the system from the damage and ensures continuity of supply. म्हणजे हे जे स्विचगिअर जे असतात, आपण जर उदाहरणार्थ एखाद्या फीडर घेतलं, त्या फीडरमध्ये ज्या वेळेस कुठे काही शॉर्ट सर्किट होईल आणि शॉर्ट सर्किट झाल्यानंतर लगेचच त्या फीडरला सबस्टेशनमध्ये काय जे एखादं स्विचगिअर वापरलेलं असेल ते स्विचगिअर लगेचच त्या ठिकाणी ऑपरेट होऊन त्या फीडरचा सप्लाय काय होईल, बंद होईल. आणि ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचा आपण एक ॲडव्हान्टेजेस पाहिलं होतं. इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला काय करता येते, इझी टू कंट्रोल करणं कसं आहे, सोपं आहे. आणि या सर्व कंट्रोलिंग सिस्टीममध्ये या स्विच गिअरचे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. स्विच गिअर असल्याशिवाय आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीचं कंट्रोलिंग करणं शक्य नाही आहे. म्हणून हे आपल्याला कंटिन्यू
विद्युत पुरवठा त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टममध्ये या स्विच गिअरची काय असते, आवश्यकता असते. आणि याचा आपण स्विच गिअरची जर व्याख्या पाहिली तर स्विच गिअरची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल? स्विच गिअर, द apparatus used for switching, controlling and protecting the electrical circuits and equipment is known as switch gear. म्हणजे जे साधन आपण त्या उपकरणांच्या किंवा सर्किटच्या सप्लाय कंट्रोलिंगसाठी वापरतो, त्यांच्या संरक्षणासाठी वापरतो, त्यालाच त्या उपकरणाला काय म्हटलं जातं? स्विच गिअर असं म्हटलं जातं. आणि हे जे स्विच गिअर जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? हे स्विच गिअर्स असतात. आता याच्यामध्ये स्विच गिअरमध्ये काय काय असतं? ही जे आपल्या समोर जे स्लाइड आहे, स्विच गिअर्स, द apparatus used for switching, controlling and protecting the electrical circuits and equipments are known as switch gears. The switchgear equipment is essentially used with switching and interpreting currents either under normal or abnormal operating condition. म्हणजे स्विच गिअर जे असतात हे स्विच गिअर आपण लोडवरती किंवा नो लोडवरती दोन्हीवरती सुद्धा काय करू शकतो? ऑपरेट करू शकतो. इट कन्सिस्ट ऑफ डिव्हाइस सच ॲज स्विचेस, म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं? स्विचेस येतात, फ्युजेस, वेगवेगळ्या प्रकारचे फ्युजेस येतात, सर्किट ब्रेकर्स आणि रिले. हे सर्व घटक कशामध्ये येतात? या स्विच गिअरमध्ये येतात. बेसिकली एव्हरी इलेक्ट्रिकल सर्किट नीड्स अ स्विचिंग डिव्हाइस अँड अ प्रोटेक्टिंग डिव्हाइस. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रिकल सर्किटला कशाची आवश्यकता असते? स्विचिंग युनिटची तर आवश्यकता असतेच, त्याचबरोबर त्या सर्किटच्या संरक्षणासाठी प्रोटेक्टिंग म्हणजे संरक्षक साधनाची सुद्धा काय असते? आवश्यकता असते. ऑल इक्विपमेंट असोसिएटेड विथ फॉल्ट क्लिअरिंग प्रोसेस आर कन्व्हर्टेड बाय द टर्म स्विच गिअर्स. म्हणजे जेही साधनं या फॉल्ट क्लिअरिंगच्या प्रोसेसमध्ये वापरले जातात त्या सर्व साधनांना काय म्हटलं जातं? स्विच गिअर असं म्हटलं जातं. स्विच गिअर इज अन एसेन्शियल पार्ट ऑफ पॉवर सिस्टम. पॉवर सिस्टममध्ये स्विच गिअर हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ऑल्सो दॅट ऑफ अन इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये या स्विच गिअर शिवाय कुठलंही आपल्याला त्याच्यावरती कंट्रोलिंग ठेवता येणार नाही, त्याचं संरक्षण करता येणार नाही, त्याचं ओव्हरलोडपासून संरक्षण करता येणार नाही, त्याचं शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करता येणार नाही. यासाठी कशाची आवश्यकता असते? या स्विच गिअरची आवश्यकता असते. त्यानंतर फीचर्स ऑफ स्विच गिअर्स. तर हे स्विच गिअरमध्ये कुठले फीचर्स असायला पाहिजेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तर हे फीचर जे आहेत स्विच गिअरची तर आपण व्याख्या पाहिलीच, तरी याच्यामध्ये द apparatus used for switching, controlling and protecting the electrical circuit and equipment is known as switch gear. म्हणजे जे साधन स्विचिंगसाठी, कंट्रोलिंगसाठी म्हणजेच नियंत्रणासाठी आणि सुरक्षिततेसाठी वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं? स्विच गिअर असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कुठले फीचर्स असायला पाहिजे? स्विच गिअर जर वापरायचं असेल तर त्या स्विच गिअरमध्ये असणारे फीचर्स कुठले असायला पाहिजेत? पहिलं जे याच्यातलं फीचर आहे कम्प्लिटली रिलियाबिलिटी. म्हणजे हे जे स्विच गिअर जे आपण वापरणार आहे ते खात्रीलायक आहे का? रिलियाबिलिटी म्हणजे काय? खात्रीशीरपणा त्याच्यामध्ये आहे का? तर जेव्हा लाईनमध्ये दोष निर्माण होतो तेव्हा स्विच ऑफ झाले पाहिजे आणि त्यातील कॉन्टॅक्ट योग्य प्रवाह क्षमतेचे असावेत. म्हणजे ते स्विच गिअर कसं असणार आहे? खात्रीलायक असेल. आणि जर ते खात्रीलायक जर असेल तरच आपल्याला
त्या ठिकाणी ते स्विच गिअर काय करता येतं, वापरता येतं. म्हणजे यातील पहिलं फीचर जे आहे कम्प्लिटली रिलायबिलिटी, हे कसं असायला पाहिजे, पूर्णतः खात्रीलायक असायला पाहिजे. नंतर सेकंड फीचर जे आहे ॲब्सोल्युटली सर्टन डिस्क्रिमिनेशन, म्हणजे दोषयुक्त सर्किटला सप्लाय पासून तात्काळ अलग करता यावे. म्हणजे तात्काळ ते काय व्हायला पाहिजे, कार्यान्वित व्हायला पाहिजे. ज्याही सर्किटच्या भागामध्ये काही फॉल्ट निर्माण झालेला असेल, लगेचच त्या सर्किटसाठी वापरलं जाणारं जे स्विच गिअर असेल, मग त्या स्विच गिअरमध्ये तुमचा आयसोलेटर असेल किंवा एखादा MCB वापरलेला असेल, ELCB वापरलेला असेल किंवा एखादं स्विच वापरलेलं असेल, तात्काळ ते काय व्हायला पाहिजे, कार्यान्वित होऊन त्या ठिकाणी त्या दोषयुक्त भागाचा सप्लाय बंद व्हायला पाहिजे. नंतर थर्ड याचं फीचर आहे क्विक ऑपरेशन, म्हणजे तात्काळ त्या ठिकाणी त्याचे ऑपरेशन जे असतात ते तात्काळ व्हायला पाहिजेत. जेव्हा लाईनमध्ये दोष निर्माण होतो तेव्हा स्विच तात्काळ बंद झाले पाहिजे. म्हणजे याचं ऑपरेशन कसं पाहिजे, क्विक ऑपरेशन पाहिजे. आणि नंतर चौथं जे फीचर आहे प्रोव्हिजन फॉर मॅन्युअल कंट्रोल, जेव्हा ॲटो पद्धतीने ते कंट्रोल करणं शक्य नसतं किंवा ऑफ करणं शक्य नसतं, तेव्हा आपल्याला ते स्विच गिअर जे आहे ते मॅन्युअल पद्धतीने सुद्धा काय करता यायला पाहिजे, ऑपरेट करता यायला पाहिजे. ही सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्था असायला पाहिजे. आणि पाचवं फीचर जे आहे प्रोव्हिजन फॉर इन्स्ट्रुमेंट्स, तर आपल्याला त्या स्विच गिअरमध्ये ॲमीटर लावायचा असेल, व्होल्टमीटर लावायचा असेल, CT जोडायचा असेल, PT जोडायचा असेल, म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मीटर्स असतील, हे कनेक्ट करण्याची व्यवस्था त्या स्विच गिअरमध्ये असायला पाहिजे. म्हणजेच काय, प्रोव्हिजन फॉर इन्स्ट्रुमेंट. हे महत्त्वाचे 5 फीचर्स कुठल्याही स्विच गिअरमध्ये असणं आवश्यक आहे. आणि हे जे फीचर जे आहेत हे 5 फीचर आपल्याला माहिती पाहिजेत. पहिलं फीचर आहे कम्प्लिटली रिलायबिलिटी, सेकंड ॲब्सोल्युटली सर्टन डिस्क्रिमिनेशन, थर्ड क्विक ऑपरेशन, फोर्थ प्रोव्हिजन फॉर मॅन्युअल कंट्रोल आणि फिफ्थ प्रोव्हिजन फॉर इन्स्ट्रुमेंट्स. हे 5 फीचर्स स्विच गिअरमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला हे जे स्विच गिअर्स इक्विपमेंट जे आहेत यामध्ये कुठले कुठले प्रकारचे स्विच गिअर्स असतात, तर स्विच गिअर इक्विपमेंट, स्विच गिअरमध्ये वेगवेगळ्या रेंजची उपकरणे असतात. ते स्विचिंगचे व प्रवाहावरती बंधन ठेवण्याचे काम करतात. यामध्ये स्विचेस, फ्युजेस, सर्किट ब्रेकर व वेगवेगळ्या प्रकारचे रिले येतात. तर यामध्ये हे जे स्विचेस जे आहे, पहिला जो स्विचेसचा जो प्रकार आहे, स्विचेस, अ स्विच इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू ओपन ऑर क्लोज अन इलेक्ट्रिक सर्किट इन अ कन्व्हिनियंट वे. म्हणजे हे स्विचेस कशासाठी वापरले जातात, त्या उपकरणाचा किंवा एखाद्या सर्किटचा विद्युत प्रवाह चालू किंवा बंद करण्यासाठी कशाचा वापर केलेला असतो, स्विचचा वापर केलेला असतो. अँड इट कॅन बी युज्ड अंडर फुल लोड और नो लोड कंडिशन. म्हणजे पूर्ण लोडवरती किंवा नो लोडवरती आपल्याला हे स्विचेस काय करता येत असतात, ऑपरेट करता येत असतात. बट इट कॅनॉट इंटरप्रेट द फॉल्ट करंट्स. परंतु जेव्हा त्या सर्किटमध्ये काही जर दोष निर्माण झाला तर ॲटोमॅटिक हे साधे सिंपल स्विचेस जे असतात ते कधीही बंद होत नाही आहेत. द स्विचेस मे बी क्लासिफाईड इन टू, आणि हे स्विचेसचे पुन्हा खाली प्रकार पडलेले आहेत. तर हे सिंपल स्विचेस जे आहेत त्या सिंपल स्विचेसमध्ये काय प्रोव्हिजन असते, फक्त सप्लाय ऑन किंवा ऑफ करणं, मग तो नो लोडवरती असेल किंवा फुल लोडवरती असेल. आणि या स्विचेसमधील पहिला जो प्रकार जो आहे एअर ब्रेक स्विच,
तर हे एअर ब्रेक स्विच जे असतात, एअर ब्रेक स्विच म्हणजे काय असतं? इट इज ॲन एअर स्विच अँड इज डिझाइन्ड टू ओपन अ सर्किट अंडर लोड. एअर ब्रेक स्विचेस आर जनरली युज्ड आउटडोअर फॉर सर्किट्स ऑफ मीडियम कॅपॅसिटी. म्हणजे एअर ब्रेक स्विच जे असतात हे कुठे वापरलेले असतात? आउटडोअर पद्धतीमध्ये वापरलेले असतात आणि यांचं डिझाईनच त्या पद्धतीने केलेलं असतं आणि हे मीडियम कॅपॅसिटीसाठी वापरले जातात. या स्विचच्या साहाय्याने लोडवरती सप्लाय ऑन ऑफ करता येतो. स्विच ऑन ऑफ होताना होणारी स्पार्किंग कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे त्या स्विचमध्ये हॉर्न वापरलेले असतात. हॉर्न म्हणजे काय? जर शिंगांचा आकार जो असतो त्याला आपण काय म्हटलं जातं? हॉर्न असं म्हटलं जातं. हॉर्नसाठी विशिष्ट प्रकारचा धातू वापरतात. स्विच ऑपरेट करताना त्यातील कॉन्टॅक्ट तात्काळ एकमेकापासून काय होत आहे? अलग होतात आणि या स्विचचा उपयोग औद्योगिक लोडसाठी केला जातो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे बरेचशा प्रकारचे स्विचेस वापरलेले आहेत ते हे एअर ब्रेक स्विचेस काय असतात? त्या ठिकाणी वापरलेले असतात. नंतर सेकंड जो प्रकार जो आहे याच्यामध्ये स्विचेसमध्ये आयसोलेटर और डिस्कनेक्टिंग स्विचेस. दुसरा जो स्विच गेअरमध्ये जो हा प्रकार आहे आयसोलेटर और डिस्कनेक्टेड स्विचेस. इट इज डिझाइन्ड टू ओपन सर्किट अंडर नो लोड. म्हणजे या प्रकारचे स्विचेसची रचना कशासाठी केलेली असते? फक्त नो लोडवरतीच सर्किट काय करणं? ऑन किंवा ऑफ करणं. लोडवरती या प्रकारचे स्विचेस वापरले जात नाहीत. इट्स मेन पर्पज इज टू आयसोलेट वन पोर्शन ऑफ द सर्किट फ्रॉम द अनदर अँड इज नॉट इंटेंडेड टू द ओपनड व्हाईल करंट इज फ्लोविंग इन द लाईन. म्हणजे जेव्हा त्या लाईनमध्ये विद्युत पुरवठा चालू असतो तेव्हा या प्रकारच्या स्विचच्या साहाय्याने आपल्याला तो सप्लाय ऑन ऑफ करता येत नाही. म्हणजे हे नो लोडवरतीच काय करावे लागतात? ऑपरेट करावे लागतात आणि अशा प्रकारचे स्विच जे असतात हे एकतर या प्रकारचे स्विचेस सर्किट ब्रेकरच्या अगोदर आणि सर्किट ब्रेकरच्या नंतर सबस्टेशनमध्ये काय केलेले असतात? वापरलेले असतात. तर यामधील मुव्हेबल कॉन्टॅक्ट जे असतात या प्रकारच्या स्विचमध्ये ते नाईफ म्हणजे चाकूच्या आकाराचे काय असतात? यामधील कॉन्टॅक्ट असतात. या स्विचचा उपयोग फक्त नो लोडवरती करतात. एका सर्किटपासून दुसरे सर्किट अलिप्त करण्यासाठी या स्विचचा उपयोग सर्किट ब्रेकरच्या दोन्ही बाजूला करतात. त्यामुळे सर्किट ब्रेकरचे मेंटेनन्स आपल्याला त्या ठिकाणी करता येते. आणि यामधील तिसरा प्रकार जो आहे ऑइल स्विच. तिसरा प्रकार जो स्विचेस मधला ऑइल स्विच. तर ॲज द नेम implies the contacts of such switches are opened under oil. म्हणजे या स्विचच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल का या प्रकारच्या स्विचचे कॉन्टॅक्ट जे असतात ते ऑइलमध्ये बुडवून ठेवलेले असतात. यासाठी वापरलं जाणारं ऑइल जे असतं मिनरल ऑइल. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल वापरतात ज्याला आपण ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणतो ते ऑइल या ठिकाणी वापरलेलं असतं. द इफेक्ट्स ऑफ ऑइल is to cool and quench the arc that tends to form when the circuit is opened. म्हणजे या ऑइलमुळे तो स्विच जो असतो ऑन आणि ऑफ होताना त्या कॉन्टॅक्टमध्ये जी स्पार्किंग होणार आहे ते स्पार्किंग कमी करण्याचं काम हे ऑइल करतं आणि त्याचबरोबर ते कॉन्टॅक्ट थंड ठेवण्याचं काम सुद्धा या ऑइलमुळं होत असतं. म्हणून याला काय म्हटलं जातं? ऑइल स्विच असं म्हणतात. या प्रकारच्या स्विचची कॉन्टॅक्ट ऑइलमध्ये फिट केलेले असतात. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑइल वापरतात. ऑइलमुळे कॉन्टॅक्ट थंड राहतात व होणारी आर्क म्हणजे स्पार्किंग आतल्या आत कमी होते. या स्विचचा उपयोग उच्च व्होल्टेज व उच्च करंटसाठी करतात. तर अशा पद्धतीने या स्विच गेअरमध्ये पहिला
जे स्विचेस जे आहे, स्विचेस हे 3 भागामध्ये विभागले गेलेले आहेत. एअर ब्रेक स्विच, सेकंड आयसोलेटर और डिस्कनेक्टिंग स्विच आणि थर्ड ऑइल स्विच. एवढ्या प्रकारचे स्विचेस हे याच्यामध्ये वापरलेले असतात. आणि त्यानंतर आपला पुढचा भाग जो आहे स्विच गिअर अकोमोडेशन, म्हणजेच या स्विच गिअरचे जे रचना जी केलेली असते ती कशा पद्धतीने केलेली असते. इट इज नेसेसरी टू हाऊस द switchgear in power station and substation in such a way so as to safeguard personnel during operation and maintenance and to ensure that the effects of fault on any section of the gear are confined to a limited region depending upon the voltage to be handled. switchgear may be broadly classified into. म्हणजे स्विचगिअरचा मुख्य घटक म्हणजे काय असतो, सर्किट ब्रेकर होय. आणि स्विचगिअर हे जनरेटिंग स्टेशन सबस्टेशनमध्ये वापरलेले असतात. लाईनच्या उपकरणांचे मेंटेनन्स करताना तसेच उपकरणे बंद व चालू करण्यासाठी स्विचेसची आवश्यकता असते. व्होल्टेजवरून स्विचेस हाताळण्यावरून या स्विचगिअरचं अकोमोडेशन जे आहे ते 2 प्रकारचं असतं. पहिलं अकोमोडेशन आउटडोअर टाईप. तर हे आउटडोअर टाईप जे असतं म्हणजे जे मोकळ्या वातावरणामध्ये स्विचगिअर वापरले जातात त्यांना आउटडोअर टाईप असं म्हटलं जातं. हे आउटडोअर स्विचेस जे असतात साधारणपणे फॉर व्होल्टेज बियॉन्ड 66 kV म्हणजे 66 kV पेक्षा जास्त व्होल्टेज असणारे स्विचगिअर हे कुठले याच्यामध्ये येतात, आउटडोअर टाईपमध्ये येतात. फॉर व्होल्टेज बियॉन्ड 66 kV स्विचगिअर इक्विपमेंट इज इन्स्टॉल्ड आउटडोअर. 66 kV पेक्षा जास्त व्होल्टेज असणारे उपकरणे हे काय केलेले असतात, आउटडोअरसाठीच डिझाईन केलेले असतात. इट इज बिकॉज फॉर सच व्होल्टेज the clearance between conductors and space required for switches, circuit breakers, transformer and other equipment becomes so great that it is not economical to install all such equipment indoor. कारण या प्रकारचे जे स्विचगिअर असतात याच्यामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट जे असतात त्या कॉन्टॅक्टमध्ये क्लिअरन्स कसा ठेवावा लागतो, 3 फेजच्या जास्त ठेवावा लागतो. त्यामुळं या स्विचगिअरची साईज जी असते ती साईज काय होते, वाढते. आणि म्हणून हे इंडोअर पद्धतीमध्ये आपल्याला वापरता येणार नाही, याला जागा जास्त लागणार आहे. आणि हे जे म्हणूनच याला काय म्हटलं जातं, आउटडोअर टाईप असं म्हटलं जातं. 66 kVच्या पुढील स्विचगिअरमधील स्विचगिअर उपकरणे आउटडोअर असतात कारण त्यामधील स्पेस क्लिअरन्स कसा असतो, जास्त असतो आणि त्यामुळे जागा त्यांना कशी लागते, जास्त प्रमाणामध्ये लागते. म्हणजेच हे आउटडोअर टाईपचे स्विचगिअर. नंतर सेकंड जो प्रकार आहे यातला अकोमोडेशन मधला इनडोअर टाईप. फॉर व्होल्टेज बिलो 66 kV म्हणजे 66 kV पेक्षा कमी क्षमतेचे switchgear is generally installed indoor because of economic consideration. कारण आउटडोअरला खर्च जास्त येतो, आउटडोअर स्विचगिअर डिझाईनसाठी खर्च जास्त येतो आणि इनडोअर स्विचगिअर डिझाईनसाठी खर्च कसा येतो, कमी येतो. म्हणजे ज्या ठिकाणी लाईनचं व्होल्टेज किंवा हे 66 kV पेक्षा जास्त असेल असे स्विचगिअर कसे डिझाईन केलेले असतात, इनडोअर पद्धतीचे डिझाईन केलेले असतात आणि त्यामुळे खर्च कसा लागतो, त्याला कमी लागतो. आणि हे जे त्यांना धातूची पेटी बनवलेली असते ते साधारणपणे मेटल क्लॅड पद्धतीचे असतात. म्हणजे त्याला धातूची बॉडी तयार करून त्याच्यामध्ये स्विचगिअर काय केलेले असतात, फिटिंग केलेले असतात. तर अशा पद्धतीने हे स्विचगिअर जे आहेत हे इनडोअर असतात,
आउटडोअर असतात आणि ह्या पद्धतीने आपल्याला स्विच गिअर, तर नेमकं स्विच गिअर म्हणजे काय हे तरी कमीत कमी आपल्याला या टॉपिकमध्ये समजलं असेल का. सर्व प्रकारचे स्विचेस, सर्किट ब्रेकर, रिले यांना काय म्हटलं जातं, स्विच गिअर असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आपला हा जो स्विच गिअर टॉपिक जो आहे तो आपला एवढीच माहिती आपल्या सिलेबस प्रमाणे या स्विच गिअरची आहे. धन्यवाद.